नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मराठी नववर्षाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. पुरंदरवासियांना अतिशय आनंदाची बातमी देण्यास मला या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे. आपले सुप्रसिद्ध डॉक्टर दीपक जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी वृषाली जगताप डॉक्टर की दोघांनी पुरंदर मेडिकल असोसिएशनचं नेतृत्व केलेलं आहे. यांच्या कुटुंबातील दोन्हीही मुलं आता डॉक्टर झालेली आहेत. कालच त्याच्या धाकट्या मुलाचा MBBSचा निकाल लागलेला आहे आणि आरोग्य क्षेत्रातील अतिशय सन्माननीय अशा प्रकारची जी पदवी आहे ती या कुटुंबानं पादाक्रांत केलेली आहे. प्राचार्य वसंतराव जगताप यांचा थोर वारसा लाभलेलं हे कुटुंब आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळात मीही प्राध्यापक म्हणून काम करत होतो, परंतु अतिशय कडक शिस्तीचे, अत्यंत हुशार आणि विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून, आणि ज्यांनी रिटायर होतोपर्यंत कॉलेजवर सायकलीने प्रवास केला, अशा प्रकारचे एक आदर्शवादी प्राचार्यांचे हे नातू आहेत. त्यांच्या साजेसच अशा प्रकारचं काम नातवांनी केलेलं आहे. खरं तर त्यांच्या स्मृतीला अभिवादन करायचं असेल तर या नातवांनी खऱ्या अर्थानं एक शिक्षणाची मुहूर्तवेळ आपल्या कुटुंबाला पुढचा टप्पा गाठून केलेली आहे. आपण या कुटुंबाची ओळख करून घ्या. नमस्कार डॉक्टर, काय तुमचं नाव सांगा? मी डॉक्टर दीपक जगताप. गेली 33 वर्ष मी होमिओपॅथी कन्सल्टंट म्हणून काम करतो आहे सासवड, पुणे, अलिबाग, ठाणे या ठिकाणी. आणि मी तसा या चॅनलचा खूप जुना मला प्रवक्तासुद्धा म्हणता तुम्ही. खरं मी बऱ्याच वेळा या चॅनलवर मुलाखती दिलेल्या आहेत. आणि हा माझा धाकटा मुलगा. नमस्कार. काय नाव? डॉक्टर वैभव दीपक जगताप. कधी MBBS झालं? मी आत्ताच MBBS झालो. माझा कालच निकाल लागला. काल साधारण संध्याकाळी 8:15 वाजता ऑनलाईन निकाल माझा लागला आणि ते खूप खुश होतो, खूप आनंदात होतो. पटकन वडिलांना सांगितलं. वडिलांनीच देखील पळत जाऊन आईला सांगितलं खाली पेशंट बघत असताना, आणि आईने लगेच फोन करून दादांना कळवलं की निकाल लागला. कसं वाटतं MBBS झाल्यानंतर? काय फील होतं? MBBS झाल्यानंतर खूप जबाबदारी जाणवते, समाजाची पण, घरच्यांची पण आणि सगळ्याच गोष्टींची. आपण डॉक्टर झालो म्हणजे आपण समाजाला काही देणे लागतो असं म्हणतात. तर माझ्या फॅमिलीनं हे वडिलांनी असो 33 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस केली आहे. आईनं देखील 33 वर्ष होमिओपॅथी प्रॅक्टिस केली आहे. माझ्या दादानीसुद्धा कोथरूडमध्ये खूप नाव कमवले आणि खूप प्रॅक्टिस चांगली केलेली आहे. तर तसंच त्या तिघांसारखं मी पुढं चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस करणार. नमस्कार. मी डॉक्टर वृषाली दीपक जगताप. सासवडचं जगताप हॉस्पिटल आहे, हे गेले 32 वर्ष मी इथे प्रॅक्टिस करते. आणि मला अतिशय आनंद झाला आहे की आमच्या पुढच्या पिढीनं एक चांगलं मजबूत पाऊल रोवलेलं आहे. माझा धाकटा मुलगा MBBS झाला आणि माझा मोठा मुलगा MD होमिओपॅथ आहे आणि त्याचा कोथरूडला आयडियल कॉलनीमध्ये उत्कर्ष डायग्नोस्टिक सेंटर आहे सुश्रुत हॉस्पिटलला. तर हा वारसा माझ्या छोट्यानं पण पुढं नेला, त्याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्ही सगळ्यांचे वारसे सांगताय, पण सर्वात मुख्य आजोबांप्रमाणे आईच्या साईडनी पण माझ्या आजोबांचा हा वारसा आहे. माझी 3रं जनरेशन आहे डॉक्टर की ह्याच्यामध्ये. सो मग ह्या गोष्टीवरती मला त्यांनासुद्धा आठवण करून द्यायची आहे, जी सगळ्यांनाच. आम्ही दोघं 3rd जनरेशन ऑफ डॉक्टर्स आहोत. 3rd जनरेशन आमचं आहे. बरेच लोक म्हणतात नेपोटिझम आहे, पण वॉट एव्हर इट इज, जे आहे ते आहे. आम्ही केलेलं आहे, आम्ही करून दाखवलं. हे सासवडमध्ये राहून, थड्यावरती राहून, जगतापांमध्ये.